एक महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे। संत एकनाथ कारखान्याच्या ऊसाची बिलं देण्यासाठी ही घोषणाबाजी करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। पेरणीसाठी पैसे लागतात, शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागतात, परंतु कारखानदार नुसती बघायची भूमिका घेत आहे आणि सरकार ही त्यांना मदत करते। अशा प्रकारची आमची आज मागणी आहे की जर शेतकऱ्यांच्या खात्यात ऊसाचे बिल तात्काळ जमा झाले नाही तर याच्या पुढे तीव्र आंदोलन होईल। आमची ही मागणी जर तात्काळ पूर्ण केली नाही तर नक्कीच तीव्र आंदोलन येत्या काळामध्ये होईल। नाही, सरकारचे प्रतिनिधी आज आपल्याकडे आलेले आहेत, त्यामुळे सरकारच्या प्रतिनिधीच्या कानावर आमचं म्हणणं मांडणं पाहिजे हे आमचं मत होतं। म्हणून माननीय विखे साहेब मंत्री महोदयांसमोर आम्ही आमचं मागणं मांडायला आलेलो आहोत। खऱ्या अर्थानं त्यांनी आमची मागणी ही रास्त आहे ती कारखानदाराच्या माध्यमातून, सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून ती पूर्ण करावी। कारण आमचे कष्टाचे पैसे, कामाचे पैसे हे आम्हाला 15 दिवसात मिळणं बंधनकारक असताना सुद्धा 7-7 महिने आम्हाला त्या पैशासाठी थांबावं लागतंय। ही मोठी शोकांतिका आहे। मी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष मौली पाटील मुळे।